महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे 26 जुलै कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये आजचे आपले सत्कार मूर्ती देगलूरच्याच परिसरातले तमलूरचे किंबहुना देगलूरचेच रहिवासी असलेले श्री सचिन वनंजे सर हे या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आहेत, प्रमुख मार्गदर्शक आहेत. देगलूर परिसरातील एक व्यक्ती जे सध्या कार्यरत आहे लष्करी सेवेमध्ये आणि ज्या ठिकाणी कारगिलची घटना घडलेली आहे, कारगिल युद्ध घडलेलं आहे, त्या परिसरातच ते सध्या सेवा देत आहेत. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख वक्ते, प्रमुख सत्कार मूर्ती म्हणून आपल्याला लाभलेलं आहे. ते सर्वांचं आपलं भाग्य आहे. या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित इतिहास विभागाचे गंगाधर देशमुख सर, सोनकांबळे सर, तुम्ही सर्व उपस्थित विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला हा इतिहास माहिती आहे की भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला. ब्रिटिशांच्या फोडाझोडा नीतीमुळं भारत स्वतंत्र झाला, परंतु त्याचवेळी भारताचे 2 तुकडे झाले, हेही तुम्हाला ज्ञात आहे, भारत आणि पाकिस्तान. आणि ब्रिटिशांनी जाता जाताच अशा प्रकारची एक मेक मारून ठेवली की या 2 राष्ट्रामध्ये, एकाच देशाचे 2 तुकडे पडलेले या 2 राष्ट्रामध्ये सातत्यानं बेबनाव राहील, सातत्यानं ताणतणाव राहील, सातत्यानं द्वेषपूर्ण वातावरण या 2 देशामध्ये राहील, याची पुरेपूर दक्षता घेऊनच त्यांनी स्वातंत्र्य दिलं. आणि त्यावेळेसपासून ते आज तागायत, अगदी आजच्या तारखेपर्यंत सुद्धा सीमेवर पाकिस्तान आणि भारत यांच्यात सातत्यानं चकमकी होत असतात, सातत्यानं सरहद्दीवर छोट्या मोठ्या चकमकी होत असतात, तिकडून हल्ले होत असतात, तिकडून दहशतवाद्यांचं म्हणजे प्रशिक्षित दहशतवादी इकडे येत असतात. आणि त्यातलाच एक प्रकार 1999ला घडलेला होता की कारगिल परिसरामध्ये मे मध्ये मोठ्या प्रमाणात तिथं घुसखोरी झाली. पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केली तिथं, आणि ती घुसखोरी केल्यानंतर बरीचशी आपली तिथली ठाणी त्यांनी कब्जात घेतली, ताब्यात घेतली. खूप उंचावरची ठाणी, जवळपास 15-16 हजार फूट उंचावरची, समुद्र सपाटीपासून इतक्या उंचावरची जी ठाणी ती त्यांनी ताब्यात घेतली. आणि भारताला त्याचा आरंभी त्याची काही थांगपत्ताही नव्हता. एका मेंढपाळाने ती माहिती दिली की असं असं काहीतरी हालचाली चालल्या आहेत, असं व्हायला लागलेलं आहे, तसं व्हायला लागलेलं आहे. आणि मग तेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये त्यावेळी त्याच्यावर त्या हल्ला करून ह्याच्यावर आपली जी ठाणी, जी समुद्र सपाटीपासून जी उंचीवरची जी ठाणी होती, कारगिल असेल, द्रास असेल, बटालिक असेल, ती ठाणी पुन्हा पूर्ववत आपल्या ताब्यात मिळवण्यात यश मिळवलं. आणि तो दिवस म्हणजे जवळपास 26 जुलै म्हणजे मे 99ला सुरू झालेली त्यांची हस्तक्षेप, तो जून, जुलै, 26 जुलैपर्यंत भारतीय सैन्याने, अशा जांबाज सैन्याने, अशा तळहातावर शिर घेऊन आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवून तिथं जे अहोरात्र सीमेवर अहोरात्र पहारा देतात, अशा सर्व सैनिकांनी संयुक्तरित्या लढा देऊन आपली गेलेली ठाणी ती पूर्ववत मिळवली, परत मिळवली. 26 जुलैपर्यंत मॅक्सिमम भाग जो शत्रूच्या ताब्यात गेलेला होता तो परत मिळवण्यात आमच्या या सैनिकांचं खूप मोठं योगदान आहे. अनेक जण शहीद झाले. इथं देगलूरलाच उदगीरला तुम्ही जाताना एक चौक आहे, कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी, तो त्या युद्धामध्ये मारला गेला आहे 26 जुलै म्हणजे कारगिल युद्धामध्ये. असे अनेक सैनिक आहेत जे त्या युद्धामध्ये हौतात्म्य पत्करलं. आणि या पद्धतीनं हा एक मोठा विजय भारतीय इतिहासातला आहे. आणि जागतिक इतिहासातलं हे एक असं उदाहरण आहे की एवढ्या उंचावरचं युद्ध कदाचित ते पहिलंच असेल युद्ध जागतिक इतिहासामध्ये तेवढ्या उंचीवर घडून आलेलं. आणि त्या युद्धामध्ये आमच्या या सर्व सैनिकांनी तो यश मिळवला. तो अभूतपूर्व यश भारताच्या जे शिरपेचात रोवलं गेलं त्याला या सैनिकांचं योगदान, सैनिकांचा त्याग, सैनिकांचं हौतात्म्य, सैनिकांची बलिदान
देण्याची वृत्ती, हौतात्म्य देण्याची वृत्ती, या वृत्तीतून आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. आपण इथं जे आज सरांनी सांगितलं, देशमुख सरांनीही सांगितलं आणि प्रमुख वक्ते वनंजे सरांनी सांगितलं, किती डिग्री तापमान आहे तिथं? 30 ते 40 मायनस प्रचंड कडाक्याची थंडी, बर्फवृष्टी, अशा प्रकारचा तिथलं ते कडाक्याच्या थंडीचं, बर्फवृष्टीचं वातावरण. आणि काल तुमच्यापैकी किती जण हजर होते महाविद्यालयामध्ये? किती जण हजर होते? 3, 4, 5. का? प्रचंड पाऊस होता, मुसळधार पाऊस होता. तर पाऊस असो, वारा असो, ऊन असो, थंडी असो, कोणतंही नैसर्गिक आपत्ती असो, ऑर्डर आली की आहे ते काम सोडून या सर्व सैनिकांना तिथं सीमेवर जावं लागतं. आता सर सुट्टीवर आहेत, म्हणजे जी रजा त्यांची 3 महिन्याची असते त्या 3 महिन्याच्या रजेवर आहे. आज त्यांना मेल आला, आज त्यांना ऑर्डर आली, तर हा कार्यक्रम इथं सोडून त्यांना तिथं सीमेकडे जाण्यासाठी प्रस्थान करावं लागतं. अशी ड्युटी आहे. कारण आणि एवढी ही म्हणजे करड्या शिस्तीची असलेली ही कर्तव्य हे आमचे सर्व सैनिक पार पाडत असतात. त्याच्यामुळं आम्ही सुरक्षित आहोत. एक वीत घोट्यापर्यंत पाणी आलं तर कॉलेजमध्ये यायची आपली मानसिकता होत नाही. ह्या आपल्या मानसिकतेत यांचा त्याग किती अभूतपूर्व आहे हे लक्षात घ्या तुम्ही. आणि हे आहेत म्हणून आपण अंतर्गत भागात सुरक्षित आहोत. बऱ्याच वेळेला भारत पाकिस्तान युद्ध म्हणलं की त्याला अनेक राजकारणीच अशा प्रकारची त्याला फोडणी देत असतात की हिंदू मुस्लिम संघर्ष आहे. अजिबात नाही, हिंदू मुस्लिम नाही आहे हा संघर्ष. किंवा तो हैदराबाद मुक्ती संग्राम जो आहे हा सुद्धा हिंदू मुस्लिम संघर्ष नाही आहे. त्यावेळेस 26 जुलै ह्या जुलै कारगिल युद्धाच्या प्रसंगी आमच्या काही मुस्लिम बांधवांनी, मुस्लिम सैनिकांनी अल्लाहू अकबरचे नारे दिले. शत्रू सैन्याला वाटायला ते आमचंच सैन्य आहे म्हणून ते त्यांच्याजवळ भिडायला गेले आणि त्यावेळी त्यांनी त्यांचा खात्मा केला. म्हणजे युक्त्या प्रयुक्त्या करून वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या पदरात, आपल्या भारताच्या पदरात, आपल्या देशाच्या पदरात यश खेचून आणलंय अशा जवानांनी. आणि एवढंच नाही, ती भारतीय परंपरा, माणुसकीचं दर्शनसुद्धा त्या ठिकाणी घडलेलं दिसून येतं की एक मुस्लिम म्हणण्यापेक्षा पाकिस्तानी सैनिक आपल्या भारतीय सैनिकाच्या हाती लागला. म्हणजे मृत सैनिक, त्याचा मृतदेह भारतीय सैनिकाच्या हाती लागला. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला हा तुमच्या देशाचा सैनिक आहे, घेऊन जा म्हणून रिक्वेस्ट केली, विनंती केली, परंतु ते घेऊन जायला तयार नाहीत. तेव्हा आमच्या संस्कृतीनुसार, देशाच्या संस्कृतीनुसार, देशाच्या आदर्श संस्कृतीनुसार आम्ही त्या सैनिकाचंही, आमच्या सैनिकांनी, भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकाचंही मृतदेहाचं म्हणजे विधी जो आहे तो सन्मानपूर्वक विधी त्याचा केला. या उलट आमचा सैनिक तिकडं अडकलेला होता, एक चंदू चव्हाण, त्याला किती त्या यातना दिल्या पाकिस्तानने. ही आमची परंपरा नाही आहे. हा, आम्ही कुणावर आक्रमण करत नाही आहे, परंतु आक्रमण जर केलं तर त्याला अजिबात सोडत नाही. हा आमचा इतिहास आहे. आणि हा इतिहास, आम्ही काय इतिहास शिकवतो फक्त, गंगाधर देशमुख सर इतिहास शिकवतात, मी इतिहास शिकवतो, सोनकांबळे सर इतिहास शिकवतात. इतिहास घडवतात कोण? ही मंडळी. त्याच्यामुळे हे खऱ्या अर्थानं आपण सर्वजण लक्षात घेत असाल. चित्रपटात ह्या कारगिल युद्ध असेल, इतिहासातल्या ऐतिहासिक युद्धाच्या प्रसंगावर अनेक प्रकारचे हे चित्रपट निघालेले आहेत. चित्रपटात काम करणारे जे कलाकार आहेत ते फक्त अभिनय करत असतात, बरोबर आहे. सनी देओल घ्या, त्या ह्याच्यामध्ये ह्याच थीमवर निघालेले चित्रपट आहेत कारगिलच्या. कोणता तो बॉर्डर, सनी देओल अभिनय करतोय, अक्षय खन्ना अभिनय करतोय, सगळे अभिनय करतात. खरं लढलेलं कोण आहे तिथं? असे सैनिक आहेत. म्हणजे खरे अभिनेते, खरे नेते, नायक कोण आहेत? हे नायक आहेत. आणि म्हणून यांचं आपल्यावर खूप आपल्यावर म्हणजे हे आहे, म्हणजे आपल्यावर ऋण आहेत आणि त्या ऋणात आपण राहणं गरजेचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण दरवर्षी त्याचं स्मरण व्हावं. नव्या पिढीला आता यांचं सुद्धा म्हणजे ज्यावेळी युद्ध घडलं त्यावेळी हे केवळ 4 वर्षाचे होते. आज त्याच ठिकाणी हे तिथं सेवा देत आहेत आणि हा खरोखरच अभिमान आहे आम्हाला सर. आपल्या
कुटुंबाचा आपला आणि आपल्यासारखंच जे सैनिक तळहातावर शिर घेऊन संसारावर तुळशीपत्र ठेवून जे अहोरात्र सीमेवर आमचं रक्षण करतायत, भारताचं रक्षण करतायत, आम्हाला सार्थ अभिमान आहे आपला. आम्ही आपल्या उपकारातच राहू इच्छितो. हे फुलाची पाकळी म्हणून आम्ही फक्त आपला हे विजयाचं स्मरण नव्या पिढीला व्हावं, नवीन जनरेशनला व्हावं, एवढा उद्देश आहे. आणि त्या निमित्तानं काहीतरी उतराई होण्याचा प्रकार आपल्या ऋणातून हा एक प्रयत्न आहे. आपण आलात, आमची शोभा वाढवलात, आमचं सौभाग्य आहे. आम्हाला वेळ दिलात, आपले आभार मी व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद.